करतोच. आता आपण पाहूयात कम्युनिकेशन. या सर्व गोष्टी आपण वन बाय वन बघणार आहोत आणि प्रत्येक 10 मिनिटाच्या क्लिपमध्ये, व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या लर्निंग्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. तर आता सर्वात प्रथम आपण बघणार आहोत कम्युनिकेशन स्किल. याबद्दल जास्तीत जास्त माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. कम्युनिकेशन स्किल म्हणजे आता त्यात ते बघताना आपण हे बघितलं पाहिजे की कम्युनिकेशन म्हणजे काय. कम्युनिकेशन इज सिम्पली द ऍक्ट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम वन प्लेस, पर्सन और ग्रुप टू अनदर. म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे सिम्पली ऍक्ट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इन्फॉर्मेशन ट्रान्सफॉर्मिंग एका माणसाकडून अनेक माणसाकडे किंवा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे, एका ग्रुपकडून दुसऱ्या ग्रुपकडे जे काही मेसेज ट्रान्सफरिंग असतं त्याला कम्युनिकेशन म्हणतात. त्याप्रमाणे कम्युनिकेशन इज द प्रोसेस ऑफ एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन बाय द यूज ऑफ वर्ड्स, लेटर्स, सिम्बॉल्स और नॉन वर्बल बिहेवियर. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वात महत्वाचं असतं की इन्फॉर्मेशन जी असते ती काय असते, ती इन्फॉर्मेशन एक्सचेंजिंग असते. काय काय इन्फॉर्मेशन असते आणि कशाबद्दल केली जाते, ती इन्फॉर्मेशन शब्दांनी किंवा वाक्यांनी किंवा चिन्हांनी किंवा खाणाखुणांनी, म्हणजे चेहऱ्याच्या हावभावाने किंवा शरीराच्या हावभावाने सुद्धा आपण ती इन्फॉर्मेशन एका व्यक्तीकडून अनेक व्यक्तीकडे किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करण्याच्या क्रियेला कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. एव्हरी कम्युनिकेशन इन्व्हॉल्व ऍटलीस्ट वन सेंडर, अ मेसेज अँड अ रिसिपंट. कम्युनिकेशन घडण्यासाठी काय आवश्यकता आहे, एका माणसाची आवश्यकता आहे, एका मेसेजची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर तो मेसेज रिसीव्ह करणाऱ्या रिसिव्हरची आवश्यकता आहे. ओके. त्यानंतर आपण आता पाहूयात की बेनिफिट ऑफ गुड कम्युनिकेशन. म्हणजे हे कम्युनिकेशन आपण करतो, हे सगळं कम्युनिकेशन करताना की काय काय गोष्टी आपण त्यामध्ये बघतो की ओके हे कम्युनिकेशन करायचं कशासाठी. तर सर्वात पहिला त्याचा बेनिफिट आहे क्विक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. क्विक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये जेव्हा आपल्याकडे एखादा प्रॉब्लेम असतो, जो तो प्रॉब्लेम आपण आपल्याकडेच जर ठेवून घेतला तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. त्याला कुणाशी तरी आपल्याला चर्चा करावी लागते. आपला प्रॉब्लेम असू शकतो किंवा आपल्या कामाशी रिलेटेड तो प्रॉब्लेम असू शकतो. तो प्रॉब्लेम आपण आपल्या समोरील व्यक्तीशी जो त्या प्रॉब्लेम बद्दल काहीतरी आपल्याला सोल्युशन देऊ शकतो अशा व्यक्तीसमोर आपण अशा प्रकारचा डिस्कशन करणं खूप आवश्यक असतं त्या प्रॉब्लेम बद्दल. जेव्हा आपण अशा प्रकारचं डिस्कशन करतो तेव्हा त्या प्रॉब्लेम्स मधून काहीतरी आपल्याला उपाय सुचतो आणि त्याप्रमाणे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. म्हणजे काय करतो आपण की आपल्या प्रॉब्लेम बद्दल समोरच्या बरोबर आपण डिस्कस करतो आणि त्यातून आपण योग्य ते उत्तर शोधायचा प्रयत्न करतो. म्हणजे कम्युनिकेशन काय काम करतं की आपल्याला योग्य उत्तर मिळवून देण्याचं काम करतं. तर त्यासाठी बेस्ट कम्युनिकेशन किंवा कम्युनिकेशनचे बेनिफिट जे आहेत, गुड कम्युनिकेशन बेनिफिट्स काय आहेत, तर क्विकर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग त्याच्यामुळे होतं. दुसरं आपण पाहूयात स्ट्रॉंगर डिसिजन मेकिंग. एकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आपल्याला कळतं की प्रॉब्लेम काय होता, त्याच्यावर काय काय उपाय असू शकतात आणि त्याप्रमाणे त्यावर उपाय करून आपण त्याच्याबद्दलचा निर्णय पटकन घेत असतो. अशा वेळेला आपल्याला डिसिजन घेणं म्हणजे निर्णय व्यवस्थित घेणं, निर्णय घेण्याबद्दलची क्षमता निर्माण होते आणि आपण निर्णय पटकन घेतो. त्यामुळे कम्युनिकेशन केल्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यामुळे डिसिजन पण पटकन होतात आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे समजा की एखादी व्यक्ती एका मशीनवर काम करते, एखादा कर्मचारी मशीनवर काम करतो आणि अशा वेळेला जर मशीन काही प्रॉब्लेम आला आणि तो त्याच्या अवाक्याच्या बाहेर असेल तर त्याबद्दल तो त्याच्या सुपरवायझर किंवा मॅनेजर बरोबर बोलला तर मॅनेजर तो मेंटेनन्स बरोबर बोलेल आणि त्यानंतर मेंटेनन्सचा माणूस येऊन ती मशीन ताबडतोब दुरुस्त करेल. म्हणजे काय केलं त्यांनी, कम्युनिकेशन केलं स्वतःच्या मॅनेजर बरोबर, कम्युनिकेशन मॅनेजरनी मग मेंटेनन्स वाल्याशी केलं आणि यानंतर ताबडतोब त्या मशीनीवरचा जो काही प्रॉब्लेम होता तो दूर करण्यात आला आणि मशीन पूर्ण चालू झाली. म्हणजे इथं एक अर्थ असा घेणं आवश्यक आहे की आपण कम्युनिकेशन केल्यामुळे आपला प्रॉब्लेम दूर झाला आणि आपले मशीन चालू झालं आणि आपल्या जो काही उत्पादन आहे त्याच्यावरचं उत्पादन आपण करू शकलो. म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दल आपण जर अडलो असेल तर आपलं अडलेलं काम जेव्हा पुढे चालू होतं म्हणजे प्रोडक्टिव्हिटी आपली चालू होते आणि त्या प्रोडक्टिव्हिटीचा फायदा होतो. अशा प्रकारे गुड कम्युनिकेशन मध्ये इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी होते. म्हणजे आपली जी काही उत्पादन क्षमता असते ती जास्तीत जास्त वाढीला लागते. दुसरी गोष्ट स्मूथ वर्कफ्लो. या सगळ्या गोष्टींमध्ये एकमेकांच्या बरोबर जर योग्य कम्युनिकेशन असेल
डिस्कशन झालं, चर्चा झाली, तर त्या लाईनमध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या एकमेकांना कळाल्या की बरोबर त्यामध्ये काम सुरळीतपणे चालू लागतं आणि जो काही वर्कफ्लो असतो तो विना कुठल्याही अडचणी विना तो चालू राहतो. अशासाठी आपण या सगळ्या गोष्टी करताना गुड कम्युनिकेशनचा हा एक फायदा म्हणून आपण बघतो की स्मूथ वर्कफ्लो कसा होतो. त्यानंतर येतं स्ट्रॉंगर बिझनेस रिलेशनशिप. जेव्हा कम्युनिकेशन चांगलं असतं तर तुम्ही तुमच्या कस्टमर बरोबर, तुमच्या सप्लायर बरोबर, तुमच्या व्हेंडर बरोबर चांगले तुम्ही जर कम्युनिकेशन ठेवले आणि योग्य क्लॅरिटी ठेवली कम्युनिकेशनच्या रूपाने तर ऑटोमॅटिकली तुमचे स्ट्रॉंग बिझनेस रिलेशनशिप तयार होतात. यामध्ये कुठेही अँबिग्युटी राहत नाही, कुठेही कुठले डाऊट राहत नाहीत. त्यामुळं स्ट्रॉंग रिलेशनशिप होण्यासाठी या गोष्टीचा उपयोग होतो आणि कम्युनिकेशन गुड असण्याचं हे चांगलं बेनिफिट त्यामध्ये बघता येतो. त्यानंतर एनहान्स प्रोफेशनल इमेज. जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन समोरच्या व्यक्तीबरोबर किंवा इंटरनल कस्टमर असो किंवा एक्सटर्नल कस्टमर असो त्यांच्याबरोबर जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन योग्य ठेवता तेव्हा तुमचे एक प्रोफेशनल इमेज तयार होते आणि ती प्रोफेशनल इमेज वाढीला लागण्यासाठी या चांगल्या कम्युनिकेशनचा उपयोग होतो. जेव्हा तुम्ही योग्य कम्युनिकेशन रिटन असेल, व्हर्बल असेल किंवा त्यांचं ऐकून तुम्हाला जे काही द्यायचं असेल उत्तर त्याबद्दलचं असेल तर या सगळ्या गोष्टीमध्ये एक प्रोफेशनलिझम तयार होतो आणि त्या प्रोफेशनलिझमचे वाढीव करण्यासाठी त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी त्याच्यामध्ये प्रगती होण्यासाठी गुड कम्युनिकेशन स्किल हे खूप महत्वाचं आहे आणि कम्युनिकेशनचा त्याचा फायदा होतो. त्यानंतर बघूयात इम्प्रूव्ह स्टेक होल्डर रिस्पॉन्स. यामध्ये जेव्हा कम्युनिकेशन तुम्ही एकमेकांशी चांगलं ठेवताय म्हणजे तुमचे स्टेक होल्डर कोणी असू शकतात की एखादा सप्लायर असू शकतो, एखादा कस्टमर असू शकतो किंवा तुमचे एम्प्लॉईज असू शकतात, तुमचे सिनियर्स असू शकतात. या लोकांबरोबर कम्युनिकेशन योग्य तऱ्हेने ठेवल्यानंतर त्यांच्याबरोबरचे रिलेशन्स, त्यांच्याबरोबरचे जे काही तुमचे संबंध आहेत ते जास्तीत जास्त चांगलं होण्यासाठी कम्युनिकेशनचा उपयोग होतो. तर यानंतर आपण पाहूयात की टाइप्स ऑफ कम्युनिकेशन्स काय काय आहेत. टाइप्स ऑफ कम्युनिकेशन्स दोन प्रकारचे असतात, एक व्हर्बल आणि दुसरा नॉन व्हर्बल.